काही काही सुचत नाही. दैव कसे छनाछनाला आमच्या हात धुवून पाठीशी लागले आहे. आम्ही चित्तितो एक आणि दैव चित्तिते दुसरेच. महाराजांचा जय जयकार असो. नेताजीराव, काही सांगावं न धाडता असे आज एकाकी रायगडी कसे आले गेले बरे? शस्त्रू वडील काही विशेष खबर बाप? महाराजांनी या गोष्टीची काळजी करण्यासाठी असे काहीच घडले नाही. अशी ती परिस्थिती असून सीमेवर चहू बाजूने कडेकोट बंदोबस्तात डोळ्यात हे घालून येळी करीत आहोत. ठीक आहे, मग बोला नेताजीराव. कोणत्या कारणासाठी अशी रायगडी तातडीने पायपीट केली? काहीतरी विशेष मनी धरून आला आहात असे वाटते, होय ना? होय महाराज, एका खासगी बाबतीत विचारपूस करण्यासाठी आपल्या पायाशी आलो हे सरकार. असे पण स्वराज्याच्या अशा आणीबाणीच्या परिस्थितीत नेमून दिली कामगिरी अर्धवट टाकून केवळ खासगी बाबीसाठी आमच्या हुकमामुळे गडावर कसे हजर झाला? तुमच्या सारखे विश्वासू सरदार जर असे बेशिस्तपणे वागू लागले तर स्वराज्यातील इतर चाकर माणसे हाच कित्ता गिरवितील याचा तुम्ही विचार केला आहात का? नेताजीराव, तुम्ही आमचे सरदार पडलात म्हणून एक वेळा कानाडोळा करीत आहे, पण जर का तुमच्या ऐवजी दुसरा कोणी असता त्याला जागच्या जागी कैद करून त्याचा कडेलोट केला असता. हातून आगळी घडली खरी, पण चाकराला एक वेळ क्षमा करावी असा चरणी अर्ज आहे. मंजूर आहे. दूरवर दृष्टी ठेवून